नमस्कार. दुपारचे 12 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. कोकणामध्ये अर्ज मागे घेण्यासाठी 25 कोटी रुपये दिले. खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मोदींनी विधान परिषदेत पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? राज्याची प्रतिमा संस्कृतीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. तर राज्यात भाजपच्या कृपेनेच हे सगळं चित्र निर्माण झाले. राज्याची प्रतिमा आणि संस्कृतीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्यासाठी 150 कोटींचा खर्च केला असं राऊतांनी म्हटलं. एका बाजूला मोदी म्हणतात काटकसर करा, मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या घोड्या उडवू नका, मग पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? अशा प्रकारे विधान परिषद निवडणुकांवरती अशा प्रकारे कोटी कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले. माणसं टिकवण्यासाठी पैसा लागत नाही तर प्रेम लागतं. परंतु संजय राऊतांकडे आणि त्यांच्या पक्षप्रमुखांकडे माणुसकी नावाचा प्रकारच शिल्लक नाही. त्यामुळे त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकलेत, ना नेते टिकलेत, ना उमेदवार टिकतायत. त्यामुळे संजय राऊतांनी एवढं लक्षात घ्यावं की कुठलाही माणूस टिकून ठेवायचा असेल तर त्याला प्रेम लागतं, पैसा लागत नाही. पैशाच्या जीवावर काहीही करता येत नाही, परंतु प्रेमाच्या जीवावर जग सुद्धा जिंकता येतं.